हे बरे तुमचे म्हणजे अहो आम्ही सदाशिव जरा बोललो तर त्याचा राग आमच्या न्याहारीवर. अहो अहो ऐका, अधून मधून असे पोरांवर रागवणे बरे असते, नाहीतर मुलं गृहीत धरायला लागतात आपल्याला. मला हे मुळीच पटलेले नाही. तुम्ही काय, भाऊजी काय आणि मामनजी काय, तिघांच्या 3 तऱ्हा. म्हणूनच मी सदाशिवास पुण्यास धाडले होते माझ्या बहिणीकडे शिक्षणासाठी. हो ना, पण तिथून काय शिकून आले चिरंजीव? नको ते मित्र जोडून आला. आता त्याचा तो नाटककार मित्र देवल, मोठमोठ्या गप्पा ह्यांच्या. अहो कागदावर खरडणे सोपे असते हो, पण आयुष्य कागदावर चालवता येत नाही हे कोण सांगणार ह्यांना? समाजाची मोड बांधावी लागते. विविध स्तरातील लोकांचा विचार करूनच नियम बनवले जातात. आता त्र्यंबक काकांनी मध्यस्थी करून त्या उमेचे जो काकांशी लग्न जुळवले, यात त्यांनी काही चूक केली असे वाटते का तुम्हास? नाही. मग अहो पुढे मागे विहीर जवळ केली असती त्या उमेने, मग काय अब्रू राहिली असती परसुरेंची? आता सुखाने संसार करेल ती पोर. हे बरी खरेच. शिवाय एक हूडपणा सोडला तर आपल्या बयोमध्ये काय वाईट आहे? नाही हो, ती तर फार गुणी पोर आहे. हो ना, मग न्याहारीचं पाहताय ना, इथलं मी आवडतो. मुळीच नाही. ती गोदा सतत खुरापती काढत असते काहीतरी. तिचे आणि माझे मोठे भांडण झाले तेव्हा आज मी न्याहारी करायची नाही. अहो पण घ्या, हे सुद्धा घ्या. अहो अहो पण काय झाले, रडताय का? मी असा आजारी इथे अडकून पडलोय. माझे सगळे काम अर्धवट राहिले. माझ्या साथीदारांची काहीच माहिती मिळत नाहीये मला. अहो तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जसे इथे सुरक्षित आहात ना, तसेच तुमचे साथीदारही कुठेतरी सुरक्षित आसऱ्याला थांबले असतील. खात्री आहे माझी. माझ्या मनास बरे वाटावे म्हणून बोलताय ना तुम्ही हे? नाही हो, खरेच मला असे वाटते म्हणून बोलले. एक विचारू? विचारा. वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल आम्हीही ऐकले बरेचसे. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटला आहात का? एवढे आमचे भाग्य कुठले. हा, पण त्यांच्या विचारांनी शरीर तरारून उठते. एक आगळी वेगळी ऊर्जा प्राप्त होते शरीरात. बरे झाले आपण सोळाई देवीच्या देवळात गेलो. हो हो, बरेच झाले. बर, तुम्ही आता पुढे जा, मी जोग आजोबांकडे जातोय. जोग आजोबांकडे? आता कशासाठी? लग्न होणार नाहीये हे सांगायसाठी का? नाही नाही, उलटे आहे. म्हणजे आपल्याला देवीचा कौल मिळालाय आणि लग्न होणार नाही हे जोग आजोबांना कशाला सांगायचे? ते थैथयाट करून विघ्नच उत्पन्न करतील. हो हो हो, हे अगदी खरे. हो, त्यामुळे मी जाऊन आता लग्नाच्या तयारीला मदत करणार आहे. काका आजोबांनी सांगितलेच आहे तसे. त्यामुळे आता आपण असे वागायचे आहे की हे लग्न खरंच होणार आहे. कळले? हो कळले. तरी पण खरंच लग्न झाले का? अरे कोण आहे? कोण आहे? बापरे, अरे अगं तू? हो मीच. नजर अधू झाली की काय तुझी? अरे नव्या नवलाईचा नवरदेव ना तू, आणि तुला दिसत नाही होय का? सख्या बहिणीची ओळख पटण्याची झाली. बघताय ना अप्पा कसे वागवतोय मला ते? अप्पा क्षमा करा. बघ आता अप्पांची क्षमा मागितली. चल चल आता घरात चल बघू. यायची नाही मी. इथवर आले हे उपकार समज. हो, माझ्या घरातले चांगले मेणाने पाठवत होते मला, पण म्हटलं नको. भाऊ एवढा तालेवार, बैलगाडी तरी धाडेल माझ्यासाठी, पण नाही.
माहेरची अब्रू जाऊ नये ना म्हणून निव्वळ इथपर्यंत आले. पण जोपर्यंत तू मला साष्टांग नमस्कार घालत नाहीस आणि शकुनाचा 12 रुपया हातावर टेकवत नाही तोपर्यंत मी काही आत यायची नाही. अहो परंतु जोग आजोबा माफ करा, नवरदेव आपले थोरले बंधू आहेत ना, मग त्यांनी आपल्या पाया कसे काय पडायचे? अरे ही चंदा आमच्या आजोबांचा जन्म घेऊन आलीये. फक्त या जन्मात तिला मिशा नाही. मिशा नाहीयेत? ए तू काय दात काढतोयस? चल एक आठवडे आत नेऊन ठेव. चंदा चल आत. आयुष्यमान भव. काय झाले? न्याहारी का झाली नाही अजून? दोघी राण्या रुसून बसल्यात. भांडण झालंय दोघींचं. ही म्हणते तिला सांगा, ती म्हणते हिला सांगा. न्याहारी थंड बस्त्यात ठेवलीये. लाज नाही वाटत भांडण झाले असे सांगायला? तुम्हाला त्यांचे कान पकडता आले नाही? नारायणा रघुनाथा काय ऐकतोय आम्ही हे? मी काही नाही केले काका. मीही नाही काका. तुम्हीच काही करत नाही शेळपटानो म्हणून तुमच्या बायका शेफारल्यात. तुमच्या बायका तुमचं ऐकत नाहीत म्हणजे काय? बोलवा त्या दोघींना, आम्ही समाचार घेतो त्यांचा. गोदे, सुलोचने, इकडून बोलवणं आलंय, लवकर या. मामनजी कशाच बोलावले होते? आलात? आरती ओवाळायची तुमची. न्याहारी का झाली नाही अजून? मामनजी मी रोज वेळेवर न चुकता न्याहारी करून देते हो. पण ही गोदा कायम सासूबाईंसमोर चुगल्या करते माझ्या. आज अगदी अतीच झाले म्हणून मग मी. म्हणून काय? न्याहारी नाही केलीत तुम्ही? तुमच्या भांडणापायी आम्हाला उपवास. सुलोचनेच बोललो म्हणून तुला हसू आले की काय गोदे? पण चूक तुझीच आहे. सुलोचना ठरलेलं काम वेळच्या वेळी रोज करते. रोज सकाळी सुग्रास न्याहारी आपल्या समोर येते सगळ्यांच्या. अगदी तुझ्या सुद्धा येते की नाही? एक दिवस ती करत नाही म्हणाली तर तू करायला नकोस? इथं नवरा सासरा दीर सगळे उपाशी बसलेत, हे दिसत नाही? ती बिचारी कावेरी हसून खेळून बोलते म्हणून तिचं बोलणं थट्टेवारी देता तुम्ही. तिची आज्ञा पाळत नाही, आपलीच हुशारी दाखवता. हे अजिबात चालायचे नाही, तुला सांगतोय गोदावरी. आम्ही जातोय माझ्या माहेरी. हो, मलाही तेच वाटते. चल गोदा. थांब, समोर ये. ये मूर्खा, काय बोलतोयस तू हे? अरे तुमच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मी आणि कावेरीनं लहानाचं मोठं केलं तुम्हाला. ही आमची जीवापाड माया म्हणजे उपकार वाटतात तुम्हाला?
चांगले पांग फेडले तो. अरे आम्हाला आपत्ती नाही म्हणून तुम्हाला फुलासारखे जपले आम्ही. ते उपकार रघुनाथा. कोणी काही बोलले का तुला की कोणी मारले? मग काय झाले तरी काय? मी फूल बदलले. फूल बदलले म्हणजे? देवीचा डाव्या खांद्यावरून पडले होते फूल. पण मी अरे देवा. देवा नाही, देवी. झोलाई देवी. मग पुढे काय झाले? सांगते पण तू रागवू नकोस. दादा, दादा दादा वैद्यभवानी औषध दिले आहे. काकांना झोपही लागले. चुकलेच रे रघुनाथ आपले. आज आपल्या भांडणामुळे काकांना काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणायचे. आपण पुन्हा पुन्हा ठरवतो आणि पुन्हा पुन्हा भांडतो. आता ती वेळच नाही येणार दादा. म्हणजे मी आणि गोदा तिच्या माहेरच्या घरी जायचे ठरवले आहे. कायमचे. तू रागवलीस बयोताई. रागवू नकोस ना. आता देवी पण माझ्यावर लागवेल का? ते मला माहित नाही. ते सदाशिवरावांना ठाऊक असेल. ते पुण्याहून शिकून आलेत ना. मला सदाशिव दादा आवडतो. तुला? मला सुद्धा आवडतो. पण तू मला आधी सांग, तू फूल का बदललेस? तुम्ही सगळे आनंदात होतात आणि तुम्हाला लग्न मोडून हवे होते. पण देवीने लग्न होणार म्हणून सांगितले. तुम्ही रडू नये म्हणून मी फूल बदलले. पण मला हे कोणातरी सांगायचं होते. आम्ही निर्णय घेतलाय दादा. काकांना जाग येण्याआधीच निघू आम्ही. मला खरे वाटत नाहीये. अरे आम्हाला सोडून जाणार तू? आपल्या माणसानं सोडून राहावेल का तुला? दादा सत्य तर हे आहे की तुझ्या समोर आणि काकांसमोर मान खाली घालून राहणे आवडत नाहीये मला. घरात मला काही किंमतच नाहीये. माझे सासरे जावई म्हणून जास्त मान देतात मला. तुम्हा दोघांपेक्षा कितीतरी जास्त. रघुनाथा, अरे मान देणे वेगळे आणि प्रेम माया वेगळी. आपली भांडणे होतात खरी पण पोटात प्रेमच असते. तू लाडी गोडी नको लावूस दादा. आमचा निर्णय झालाय. सदाशिवाच्या लग्नास येऊ आम्ही. संबंध काय कायमचे तोडत नाही हो. पण निघू आम्ही. रघुनाथा, अरे रघुनाथा थांब. रघुनाथा, अरे तुम्ही गेलात तर काका काकूंचं काय होईल? तुम्ही आहात ना. रघुनाथा, ये अगं ऐक. आय सांग आता काय झालंय?
काकूकडे जायचंय, पण काकू आजी जाऊ देत नाहीयेत. बर, पुरुष मंडळी बाजारात गेली आहेत, तोवर आईला भेटून ये, पण पटकन येशील ना? हो, मला आईला भेटायचंय पळभर. मग मी पुन्हा तुझ्याकडे येते आणि तुला काय झालं ते सांगते. जाऊ? म्हणजे काहीतरी झाले हे नक्की. बर बर, रडू नको रडू नको. नंतर सांग हो. जा आता. अंगणातून जाताना बापू नाना आले नाहीयेत ना याची खबरदारी घे, आणि सावधपणे जा आणि ये. हो. नीट बघून जागो. अयो, अगो इकडे का आलीस तू? अगो कोणी पाहिले तर? अगं आजीची परवानगी घेऊन आले आम्ही. बापू आणि नाना नाही आहेत घरात. अगो पण एवढ्यात जर कोणी आले तर? नाही नाही, तू चल बघू, जा आधी इकडनं. आई, मला तुला एकदा कडकडून मिठी मारायचे. आई, जवळ घे मला. अयो, ओरडू नकोस, झोपलेत ना ते. मी ओरडणार, जवळ घे मला. अगं हे काय आता? लहान आहेस का तू? हो, लहान आहे मी. तुम्ही सगळे मोठी समजता मला. मी लहान आहे, लहान आहे, लहान आहे. मला जवळ घे घे घे. घे ना. अगं घे ना जवळ, जवळ घे. अगं तू जवळ का नाही घेतेस? जवळ घे, जवळ घे मला. घे ना. आई, मला जायचंय, जायचंय मला. मला जायचंय, मला जायचंय, जायचंय, जायचंय. काय पाहतोय मी भयो तुझ्याकडे? अगो उमेश अडचण आहे, तिला त्रास होतोय म्हणून तिच्या सोबतीला गेली होतीस ना तू 3 दिवसासाठी माडीवर, आणि तू अशी मोकाट बाहेर फिरतेस. अहो ते काही बोलू नकोस. सगळे तारतम्य सुटले या घरातले. राधे, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. भ्रष्टाचार माजलाय नुसता. नाही हो बापू, मुद्दाम नाही केले. ते बयोला मला भेटावेसे वाटले म्हणून आली होती वरच्या खोलीत. माझ्या जवळ सुद्धा हट्ट करत होती ती तुझ्या जवळ जाण्यासाठी, पण मी साफ नकार दिला. आणि 30 ढीग वाटले. तुला अक्कल नको?
दार उघडायचंच कशाला म्हणतो मी. खरे तर ते चुकून उघडे राहिले हो दार. काय झाले आई? तू जे हे उपद्व्याप केलेस ना त्यामुळे झाले सारे. पण ही बयो सुभद्रा आणि नर्मदाचा डोळा चुकून वर गेलीच कशी? या बायकांचे मुलांकडे लक्षच नाही मुळी. यांचा मुक्त वावर सगळीकडे. आता करायचं काय? नाही हो बापू, तुम्ही काळजी करू नका. मी बयोला समोरच्या दारातून नाही नेत, परत दारातून विहिरीजवळ नेते. आणि हो, मी नर्मदा वंचांना सांगते बयोला आंघोळ घालायला आणि गोमूत्र शिंपडायला. निघा आता. नारायणा, तुझ्या बायकोला मी समजदार समजत होतो, पण भांडवल सोबत राहून हिची मती गुंग व्हायला लागली की काय असं वाटायला लागलंय मला. त्यांच्या वागण्यातला बदल मलाही जाणवू लागलाय. यांचा कुठे कुठे वावर झालाय माहित नाही. गड्याला सांगून परसदारी अंगणात आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपवून घे. हो बापू. शिव 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 शिव. या सुभद्रेला आणि नर्मदेला कधी अक्कल येणार आहे देव जाणे. आम्हाला खूप आनंद झाला की देवीने आमचे ऐकले. दोन्ही लग्न मोडणार, पण मग सखूने आम्हाला सांगितले खरे काय झाले ते. त्यामुळे रडू येऊन आईच्या कुशीत जावेसे वाटले. उगी 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 रडू नको, रडू नको. हा, रडू नको. थोडक्यात हा सदाशिव साने सुद्धा होता का तुम्हा लहान मुलांच्या खेळात? पण त्याला का नकोय लग्न? त्यांना पुण्यातील मोठ्या माणसांसारखी लोकांची सेवा करायची आहे. काय बरं नाव म्हणाले होते ते? हा, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखे. अगो, सांगतेस काय? भाग्य सुधळले हो तुझे. आता तर हे लग्न व्हायलाच हवे. बयो, तुम्हा भावा बहिणीचे प्रेम छानच आहे हो. एकमेकांच्या आनंदासाठी करता सगळे. पण आता देवी आईनी कौल दिलाय ना, तर सगळे चांगलेच होईल. तू आणि उमा ते आनंदाने स्वीकारा. मनातली आढी काढून टाका. आणि तुला तर सदाशिव सारखा आपल्याच विचारांचा नवरा मिळालेला आहे. लक्षात ठेव माझे बोल. या लग्नाने तू सुखीच होशील. तू नेहमी म्हणतेस ना, मी माझ्या मुलांशी असे वागणार तसे वागणार. सगळे होईल हो तुझ्या मनासारखे. आणि बरं का, तुझे लग्न झाल्यानंतर पूजेसाठी एक दिवस तू सान्यांच्या घरी राहायचे. मग तुला परत इथं आणणार आणि मग मोठी झाल्यावर रितसर तुझी पाठवणी करणार. खरे? खरं. मी तोंडलीची भाजी, तर मग तू कारल्याची भाजी. पिवळा भोपळा कुठचा? तोंडलीची भाजी. पिवळा भोपळा. तू झाले का तुझं सुरू? मी जातेच. नको, थांब तू बळताय. तू सांग. मला मोठ्या आजींनी आत्ताच सांगितले की माझं लग्न झाल्यानंतर मी आपल्याच घरी राहणार आहे. नाही जाणार घर सोडून. अगदी मोठे होईपर्यंत. काय सांगतेस काय? हो. बघ बघ, हे मेथीची भाजी बळताई काय सांगते ते. मलाही आनंद झालाय, पण या भोपळ्याच्या भाजीचा जास्त राग आलाय. माझे काजू दे. काय वाईट मुले आहात तुम्ही. इथे तुमची ताई तुम्हाला काहीतरी आनंदाची गोष्ट सांगते आणि तुमचं लक्ष मात्र तुमच्या भांडण्यातच. मला वाटलं होतं हे ऐकून तुम्ही नाचाल, गाणं गाल, पण काही नाही. शिबाई, तुम्हाला काही कौतुकच नाही. तसे नाही
नाही ग बयोताई. एकदा मला माझे काजू मिळाले ना की मी नाचीन आणि गाईन सुद्धा. माझे काजू दे मला रताळ्याचा किस. मी रताळ्याचा किस तर तू राजगिराची पुरी. अगं काय झालंय? झाला आनंद बटाट्या. काजू काजू करतोय. रडवलंस ना तिला? बयोताई तू रडू नकोस. बयोताई नको रडूस. मी क्षमा मागतो. चुकले माझे. मी काजू काजू नाही करणार. काय म्हणाला? हो, राधे सांग माझ्यासाठी चांगली चिंच गुळाची आमटी कर. कित्येक दिवसात चाटली नाहीये मी. माझ्या सासरी मेलं सगळ्यांना पित्त. तुरीची डाळ चालत नाही का चिंच चालत नाही. मग ती आमटी इथेही नाहीये हो तुमच्या नशिबात. का? राधेची अडचण आहे. हो का? मग तू कर. तुझ्या हाताला कुठे मेहंदी लागली आहे? तुमच्यासाठी अडलंय माझं खेटर. हो गो सुभद्रे, लक्षात ठेव, तुझी उमा लग्न करून माझ्या हाताखाली नांदायला येणार आहे. बरी वागलीस तर ठीक, नाहीतर काय? काय कराल? आमची उमा तुमच्या घरात येते हे नशीब समजा. नाहीतर कोण विचारतंय तुम्हाला? आणि तसेही तुमच्या आडेल आणि आगलेव्या स्वभावाची ख्याती आहे हो गावात. असेल हो, पण चांगली 16 मुलं झाली आहेत मला. नवरा अजूनही ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर करतो मला. भावाने देखील चांगले मानाने बोलवले लग्नाला. माझा स्वभाव असा आहे तरीही हो. पण तुझे काय ग नरमध्ये? नाही बोडके डोकं घेऊन माहेरी आलीस ती इथलीच झाली का? सासरच्यांनी कमरेत लाथ घातली म्हणूनच ना? लागले की ग चांडाने मला. हाच घाणेरडा स्वभाव. खर तर एवढेचही लागले नसेल तुम्हाला, पण आऊचा बाऊ करायची सवयच आहे तुम्हाला. मला? हो, आणि मी तर म्हणते बरे झाले लागले. लहानपणीच डोके फोडणार होते तुमचे, पण जमले नाही. 100 खोट्या चहाड्या केल्या असतील तुम्ही माझ्या सासूबाईंकडे. तेव्हा लक्षात ठेवा, तुमचा शिरच्छेद ना माझ्याच हातात लिहिलेला आहे. शिरपेचात मानाचा तुरा जरी जावई बापूंचा असला तरी खरं मन तुमचा विहीण बाई. अगो अगो नर्मदे करतेस काय? गुळ पाणी दे त्यास. अगं बाई हो की मग. आणि बरे झाले आलात. तुम्ही काय परक्या नव्हे आम्हाला. परकर पोलक्यात होतो तेव्हापासून ओळखतो एकमेकींना चांगल्याच. हो तर नाही म्हटले लग्नाचे घर आहे, तयारी कुठवर आली ते पाहून यावे. लुगडी दागिने नाही का रुक्मिणी काकू? आता आलाच आहात तर जेवणच जा म्हटलं. आणि गोळे घाव की भरव घ्या ना. भरव. जेवल्याशिवाय तुम्ही काय जाताय? सांगा ना काय घालू तुमच्या घशात? काय बनवू तुमच्यासाठी? रव्याची खीर बनवू, शेवयाची खीर बनवू, चांगला साजूक तुपातला शिरा बनवू की बदामाचा हलवा बनवू? अगो बाई, काय खाऊ नि काय नको असे झाले. कशी आहेस चंदे? मुलांना नाही आणले? ते आपलं असू दे असू दे. ज्याचे त्याचे प्रश्न असतात, अडचणी असतात. तुझ्या सासरचा कारभार ठाऊक आहे हो आम्हास. सावकाश सावकाश. किती मोकळे मोकळे वाटते म्हणून सांगू. सारखे त्या जाऊबाईंचे कौतुक ऐकून ऐकून कान किटले होते माझे. काका म्हणून नका की काकू, सारखी आपली त्यांचीच बाजू घ्यायची. पण आता माझ्या माहेरी फक्त आपलेच लाड. वाटेकरी नाहीच आहे कोणी. मला ना भाऊ ना बहीण. आई आणि अण्णांना किती आनंद होईल म्हणून सांगू. ते खरे गोदे, पण आता पण नाही नि बीण नाही. अहो कधीपासून मागे लागले तुमच्या. आज जवळजवळ 5 वर्षांनी ऐकलत माझं आणि तयार झालं. आता पाय मागे नका घेऊ. तसे नाही. अहो माझ्या अण्णांची मी एकुलती एक. जे सारे अण्णांचे ते आपलेच तर आहे. त्यात कोणी वाटेकरी सुद्धा नाही. ते येता जाता जाऊबाईंची कौतुक ऐकायची. त्यात मामांजींचा त्रास, सासूबाईंचा त्रास आणि इतकी सगळी मर्जी सांभाळून पदरात काय तर उपदेशाचं कडू वळसे. नकोच ते. मलाही त्रास आणि तुम्हालाही काही किंमत नाही. त्यापेक्षा माझ्या माहेरी ऐटीत राहू आपण. मी काय म्हणतो गोदे, आपण जाऊया, नक्की जाऊया. पण सदाशिवाच्या लग्नानंतर जाऊया. अगं दादा आणि सुलोचना वहिनीला कसा जमणार आहे हा सगळा एक हाती लग्नाचा घाट? अगं माझ्याशिवाय दादाला चैन पडत नाही. अगं त्याचे पानच हलत नाही माझ्याशिवाय. कुठले कामच होत नाही त्याचे. आणि तुला तर माहितीच आहे ना की कावेरी काकू मला अगदी आई समान आहे. हे बघ
मी काय म्हणतो गोदे, सदाशिवाचे लग्न झाले आणि सून घरात आली ना की जाऊ आपण. म्हणजे कसे दोघींना मदतीला कोणीतरी माणूस देखील असेल. करा करा, त्या दोघींचीच काळजी करा. माझ्या जीवाचे हाल दिसतात कशाला? मी आहे तरी कोण तुमची? नाही नाही, मी एकटीच जाते माझ्या माहेरी. जाते मी, तुम्ही जा परत. अगं 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 गोदे, अगं गोदावरी ऐक तरी माझं. वहिनी. हो उमे, घरातल्या कोणत्याच बाईला या लग्नाबद्दल आनंद होत नाहीये, परंतु बापूंसमोर कोणाची बोलायची हिंमतच होत नाहीये. पण सासूबाईंनी या क्रांतिकारकाला या घरात आसरा दिल्यापासून उरातले बळ वाढले. हो उमे, बाळकृष्ण तुझ्यासाठी अगदी योग्य अशीच जोड आहे. वहिनी. हो, तुला खरे सांगू का ग, त्या जोगांशी तुझे लग्न ठरल्यापासून तू इथून पळून जावेस असेच वाटायचं मला. पण जाणार कुठे होतीस? मात्र आता बाळकृष्ण जर तयार असेल लग्नासाठी तर तुझ्या जीवनाचे सार्थकच होईल. हे करे की याच्याविषयी काही माहिती नाहीये, परंतु त्या माहिती असलेल्या जोगांपेक्षा माहिती नसलेला बाळकृष्ण 100 पटीने चांगलाच. उमा, तुझे लग्न 3 दिवसांवर आले. जोगांकडे लग्नाची तयारीही सुरू झाली. त्या चंदा काकूही आल्यात. मोठी जहालबाई आहे ती. उमा, आपल्याकडे ना वेळ फार कमी आहे आणि धोका खूप मोठा आहे. आता जीवावर उदार व्हावेच लागेल. असा नाही तर तसा जीव जाणारच वहिनी. सगळ्यात आधी बाळकृष्णाला तयार करावे लागेल. तुझ्यावर गुदरलेला प्रसंग याला कळला तर हा नक्कीच तयार होईल. आणि हा बाळकृष्ण जर तयार झाला तर मी आहे ना, मी मदत करीन तुमची इथून पळून जायला. मग जे होईल ते होईल. चंदाताई, बसा पाटावर जेवायला. मी मग तुमचे झाले की बाहेर मुलांची आणि पुरुषांची पंगत, मग आम्ही. हे काय नुसता पाठ? नाही म्हणजे काही मानपान असायलाच हवा. काय काकू, पाठ, पाठासमोर रांगोळी, समई, केळीचे पान, सगळे कसे रीतीप्रमाणे झाले पाहिजे. हो का? पण केळवण किंवा व्याही भोजन नाहीये एवढे सगळे करायला. अगो, पण मी विहीन आहे ना. माझा मानपान रीतीप्रमाणे झालाच पाहिजे. बरे का सुभद्रे, ओटी भरून एखादे कोरे लुगडे आणि ओटीत एखादा दागिना घातलास तर चालेल. हो काही काय नाही, म्हणजे अशा रीती कधी ऐकल्या नव्हत्या. हो, आमच्या जोगांच्यात आहे अशी रीत. सुभद्रे, कर हो तिचे हौस पूर्ण. दानत कळू दे परचुऱ्यांची. आणि तसेही लग्नाआधीच वल्लभने म्हणे उमाच्या पदरात बरेच दागिने घातलेत. त्यातलाच एखादा घातलास तरी चालणार आहे. हो मला आले हो, अगदी जवळ येऊन ठेपले हो या वल्लभाचे शुभमंगल. होय होय होय, अगदी वास्तविक वल्लभ म्हणजे प्रिय, परंतु नाव वल्लभ असूनही कोणाचाही प्रिय नव्हतो मी. आता मात्र उमेचा वल्लभ होणार. नवे झालोच आहे आता. होय 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 होय. पण सासरे बुवा, लग्न साधेपणाने देवळातच करू. उगाच गाजा वाजा नको, नाहीतर ते नवमतवादी येऊन गोंधळ घालायचे. एक नवीनच व्याध आहे नवविचारांची. अरे काय झेंडा फडकवायचाय तो मुंबई पुण्यात फडकवा. इथे येऊन उगाच नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका म्हणावे. हो हो, आता 3 दिवसावर लग्न आहे, ते व्यवस्थित पार पडले म्हणजे झाले. अहो वल्लभ पंत,
आज आठवडी बाजार होता ना, आम्ही लग्नाची खरेदी केली देखील. हो का? हो. अरे वा, छान छान. कसा अगदी आनंद पसरलाय सगळीकडे. शोध रे त्याला, इथेच आहे तो कुठेतरी. शोध त्याला. काय झालं, कशासाठी आलात? हे पहा, आम्ही ज्या दरोडेखोराच्या मागावर आहोत तो दरोडेखोर उर्फ क्रांतिकारक बाळकृष्ण अभ्यंकर तुमच्या घराच्या दिशेने आलेले समजते. त्यासाठी तुमच्या घराची झडती घ्यायला आलोय आम्ही. कसं आहे चंदा? भीती वाटते. अरे हो हो रडू नका, रडू नका. अरे बल्लाळ परचुऱ्यांचे नातवंड ना तुम्ही, आणि घाबरताय? घाबरायचं नाही, घट्ट राहायचं. चला असं करा, रामरक्षा म्हणा, चांगले बळ येईल. रडू नको, हात जोडा. म्हणा, श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे.